एक काळ असा होता की संपूर्ण रत्नागिरी किंवा कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. कोणी कॅन्डिडेट उभा राहिला तरी तो त्या ठिकाणी कोकणामध्ये निवडून येत होता, अशी परिस्थिती होती. काय आता त्याची अधोगती का झाली, काय याचं पण आत्मपरीक्षण त्यांच्या वरच्या नेत्यांनी केलं पाहिजे. काय आणि आता जी परिस्थिती पाहतोय आपण, बहुतांशी लोक सगळे आता उभाटाकडनं अन्य पक्षाकडे जायला लागलेले आहेत. याला कारण काय म्हणजे आणि नक्की? ह्याला दिल्याचं नेतृत्व. अच्छा. दोन नेत्यांमध्ये जो काय वाद चाललेला आहे, काय त्या नेत्यामुळे कोणी महत्व कोणी हे करायचं, ह्याच्यासाठी जी काही लढाई त्यांची चाललेली आहे त्याच्यामुळे पक्षाची हानी होते. पण तो शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. काय वरच्या नेत्यांना पक्ष वाचवायचा असेल तर त्याचं लक्ष घाला. दोन नेते म्हणजे नक्की कोण? आता जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे जे नेते आहेत त्या आजला तुम्हाला दोनच नेते दिसतात ना, बाकी आहेत कोण? तरी बाकी पण सगळे गेले काय त्यांचे दुसऱ्या सेनेमध्ये. नावं समजणं गरजेचं आहे. अरे आता एक भास्करराव आहेत, एक विनायकराव आहेत, ते दोनच जिल्ह्यामध्ये काम करतात. आता ह्याच्यामध्ये एक सुचत प्रतिक्रिया अशी आहे भाई की बाळमानेंचा फॉर्म भरायला भास्कर जाधव त्या ठिकाणी स्वतः होते आमदार, आणि त्यांनी अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने उपस्थित राहून त्यांना पाठबळ दिलं. परंतु ज्यावेळी बाळमानेंनी माघार घेतली या सर्व प्रक्रियेतून, निवडणुकीतून, त्यानंतर भास्कर जाधवांनी काहीसं मौन स्वीकारल्यासारखं दिसतंय. त्यांनी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. याचा थेट संबंध विनायक राऊतांच्या जे त्यांचं हे चाललंय त्याच्याशी असू शकतो, काय म्हणायचं तुम्हाला? आता ते भास्करराव आणि त्यांना ते विचारलं पाहिजे, ते का मौन धरतायत. कदाचित त्यांचे ते साडू आहेत म्हणून कदाचित असतील, काय किंवा त्याला दुसरा उमेदवार द्यायचा होता म्हणून पक्षाने ह्याला उमेदवारी दिली असं पण असेल, ते त्यांना माहिती काय ते. बरं, म्हणजे मगाशी आपण जे बोललात की या विषयावर मी पुन्हा येणार नव्हतो, परंतु लियाकत शहाचं आपण स्वतः नाव घेतलं, जे 1500 मतं घेतली. तर लियाकत शहाबद्दल आपल्याला एकच या ठिकाणी असा प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेस म्हणून ते सुरुवातीपासून त्यांची ओळख होती, काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून. परंतु निवडणुकानंतर त्यांनी ज्या भाजप विरोधात सातत्याने जे भूमिका घेतली होती, त्या भाजपच्या दावणीला जाऊन ते आज बसलेले दिसत आहेत, आणि काहीसे एक साईडला बसलेले आहेत. परंतु त्यांच्या या भूमिकेमुळे शहराचं काही नुकसान झालंय किंवा शहराच्या मतदारांना वेगळ्या दिशेला जावं लागलं, काय म्हणायचंय आपल्याला? मला तसं काही दिसत नाही. काय कारण या ठिकाणचा मुस्लिम समाज आहे हा भाजप विचारसरणीचा मतदार नाही. त्यामुळे कोण कुठे गेला त्याच्यावर लोक जातील अशी भूमिका नाही. आणि सातत्याने भाजप विरोधी भूमिका घेतलेली असताना निवडणुकीनंतर भाजपच्या वळचणीला जाऊन बसले. आता ते इतरांनी जी भूमिका घेतली तीच त्याने घेतली. इतरांना कसं घेतलं जातंय त्याने घेतलं असेल. काहीच चुकून राजकारण आता निष्ठेपेक्षा पैशाला महत्व दिलं जातं. काय त्याच्यामुळे आता जे कोण इकडून तिकडून जे जातात, काय तो दृष्टिकोन असेल त्यांचा, काय म्हणतात. सर्वात शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की नगरपालिका निवडणुकीनंतर रमेश भाईंचं जे राजकारणामधलं जे हे होती म्हणजे उडबस दिसायची, की जे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये होते, त्या ठिकाणी देखील त्यांनी थोडस आपण आलिप्त राहतोय असं काहीच सांगितलंय. परंतु पुढची दिशा आपली काही अजून स्पष्ट झालेली नाही, किंवा काय याच्याबद्दल लोकांना उत्सुकता लागली की भाईंचं नक्की काय, म्हणजे कुठल्या पक्षात जायचंय, महायुतीमध्ये की महाविकास आघाडीतच? नाही, मुळात आधी पवार साहेब हे आमचे नेते आहेत. पवार साहेबांबरोबर मी 1974 सालापासून दीर्घ काळाचा प्रवास पवार साहेबांबरोबर आहे आणि पवार साहेबांना मी नेते मानतो आणि पवार साहेबांवर माझा पूर्ण विश्वास आहे. तरी सुद्धा पवार साहेबांना आता वयोमानाप्रमाणे काही गोष्टी ज्या लोकांकडे सोपवलेल्या आहेत त्या लोकांकडनं मात्र चांगल्या प्रकारचा प्रतिसाद संघटनेच्या बाबतीमध्ये मिळत नाही, आणि ती मला जाणीव नगरपालिकेमध्ये आणि पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये झाली. म्हणून नाविलाज तो मला हा निर्णय घ्यावा लागला. परंतु मी राजकीय संन्यास नाही घेतलेला. मी त्या पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेला आहे. काय आणि तो राजीनामा घेतल्यानंतर कुठची भूमिका घ्यायची त्या निर्णयापर्यंत मी अजूनपर्यंत आलेला नाही. परंतु लोकांची कामं होण्याच्या दृष्टीनं, आणि शेवटी कार्यकर्ता हा कामावर अवलंबून असतो, त्या दृष्टीनं योग्य वेळी योग्य निर्णय निश्चितपणे घेईन. परंतु
आज जे राष्ट्रवादीचं जे अस्तित्व आहे काय तालुक्यात आणि जिल्ह्यात काय हे नगण्य वास्तव आहे. समजलं? ही परिस्थिती आहे. म्हणजे कुठल्या राष्ट्रवादीचं? शरद पवार. समजलं? त्यामुळे त्यांनी आता जी बराच काय ते मेळावा या ठिकाणी घेतला, मेळाव्यामध्ये जी उपस्थिती होती ती उपस्थिती तुम्ही मीडियावाल्यांनी काही लोकांना दाखवली नाही. नाही, मीडियावाल्यांना मेसेजच नव्हता बऱ्यापैकी त्यातला, त्यामुळे ज्यांना मेसेज होता ते गेले होते. फक्त भाषण करणाऱ्यांचे चेहरे दाखवले, पण समोर ऐकणाऱ्यांचे चेहरे दाखवत नाहीत. मग ऐकणाऱ्यांचे चेहरे आहेत ते किती होते, त्यात पत्रकार किती होते आणि कोण लोक होते काय. आता लहान लहान जर समजा 8 ते 10 वर्षाची पोरं पण जर समजा त्या ठिकाणी जर कार्यकर्ते झाले असतील, ते भविष्यातले निश्चित कार्यकर्ते आहेत काय. पक्षाची ध्येय धोरणं आतापासून त्यांच्या कानावर घालण्याचा कदाचित त्यांचा विचार असेल, परंतु 100-125 ही ताकद राष्ट्रवादी नव्हती काय. राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष आहे जिल्ह्यामध्ये, प्रामुख्याने चिपळूण तालुक्यात काय. 90,000 मतं ज्याला उमेदवाराला नवख्या उमेदवाराला पडतात काय, आणि त्याच्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये लीड मिळतं काय. ही 99 सालापासून किंवा 1974 सालापासून जी काय आपण लोकांजवळ संपर्क ठेवलेला आहे काय, त्या संपर्क ठेवली त्याची ती ताकद आहे काय. तुम्ही कुठेही असलो तर लोक माझ्याबरोबर असतात. आसपास शहरामध्ये मी इतक्या वर्षाची गॅप घेतलेली असताना सुद्धा निवडणुकीला उभं राहिलो आणि एकही न्याय पैसा न करता ज्याला 15,000 मतं पडतात, आपले 12,000 मतं पडतात, ही काही कमी नाहीत. समजला? ही ताकद निश्चितपणे आहे ना. आता त्या लोकांसाठी तर मला काम केलं पाहिजे ना. तीच परिस्थिती तालुक्यातली आहे. भाई, विषय असा आहे की सत्ता केंद्रामध्ये असताना लोकांची कामं होतात, हा एक विषय आहे. आणि आताच काही वेळापूर्वी आपण जे म्हणलं की उमेश सपकाळांचे आणि आपले संबंध चांगल्या पद्धतीने आहेत आणि मी निश्चित त्याला मार्गदर्शन करू शकतो, करेन. तर याच्यातून असे संकेत घ्यायचे का की आगामी काही कालावधीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये आपलं प्रस्थापन करून मार्गदर्शक भूमिका आणि चांगली पदाची जबाबदारी पण. मी पालकमंत्र्यांशी आपले चांगले संबंध आहेत, ते सर्वश्रुत आहे. माझे संबंध सगळ्यांशी आहेत. माझे संबंध राणेसाहेबांचे आहेत, माझे संबंध निलेश राणे साहेबांचे आहेत, माझे संबंध भास्कररावांचे आहेत, माझे संबंध उद्धव साहेबांचे आहेत काय, माझे संबंध तटकरे साहेबांचे आहेत काय, शेखर सरांचे आहेत. सगळ्यांशी संबंध मी राखून आहे. कारण शेवटी समाजकारण वेगळं आहे आणि राजकारण वेगळं आहे. काय असेल ते इलेक्शनचा महिना असेल त्यावेळेला काय असते ती भूमिका आपली असते, पण नंतर इलेक्शन झाल्यानंतर मी असं काय राजकीय सूरबुद्धीनं किंवा ते ठेवणार माणूस नाही काय. मी ताबडतोब त्यांच्याबरोबर समरस होऊन जातो ना, त्यामुळे ती काय भूमिका नाही. निवडणूक होऊन गेली. आता जर समजा शहराच्या विकासाच्या दृष्टीनं काय मार्गदर्शन लागलं, मदत लागली, तर मला शहराच्या विकासासाठी त्यांना केलीच पाहिजे ना, ती करणार. याचा अर्थ असा नाही की मी तिकडे गेलो काय. उदय साहेबांचा आणि माझे ह्याच्या मागे आम्ही एकत्र एका बाकावर विधानसभेमध्ये बसायचा आणि मैत्रीचे संबंध त्यावेळीपासून आहे. अलग त्याच्यामुळं त्यांच्याकडे मी कामं असते ते त्यांच्याकडे जातो आणि ते काम करतात. उदय सामंतांचे संबंध सगळ्यांनाच माहिती आहे, ते काम पण करतात, पण ते जे काम काय करणार आहेत ते लवकर लोकांना वाटतंय दिसावं अशा पद्धतीने. आणि ते त्याचा मुहूर्त कधी आहे असे आता वैयक्तिक कामं लोकांची जी असतात ती मी त्यांच्याकडे घेऊन जातो, ताबडतोब त्याची दखल घेतात. अर्थात मी ज्या ज्याला गेलो त्याला जे लोक येतात, सामान्य नागरिक सुद्धा त्यांच्याकडे येतो, पण सामान्य नागरिकला सुद्धा माझ्यासारखंच ते ट्रीट करतात आणि माझ्यासारखंच त्याला योग्य प्रकारचं हे देऊन मार्गदर्शनाचं काम मार्गी लावतात. परवाच एक मी ज्याला गेलो त्याला एक महिला आली होती. त्या महिलाला ज्याला पोलीस स्टेशन काय दाद देत नव्हतं किंवा हे करत नव्हतं, त्यांनी स्वतःचा पीएला सांगितलं की ते तिच्याबरोबर जाऊन ते सगळं पुरं करून घ्यायला काय. ही कामाची पद्धत आहे काय. आता चांगलं काम करणार मग कोणी असलं त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे ना. ठीक आहे भाई, आपल्या एकंदरीत आजच्या या बातचीतमध्ये आपली एक भूमिका जाणून घ्यायची होती की विधान परिषद निवडणुकीमध्ये जे काही नाट्यमय घडामोडी घडल्या, आगामी कालामध्ये आपली भूमिका समजल्यानंतर पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.